ओम नमः शिवाय. संतान प्राप्तीसाठी भाग 2 मी आज घेऊन आलो आहे. ज्या माता भगिनींना संतान प्राप्तीचा योग नाही अशांनी हा उपाय जरूर करावा. कुचकोहळीच्या मुळ्या 50 ग्राम, नागकेशर 50 ग्राम, आस्कंद 50 ग्राम ह्या सर्वांना बारीक कुटून पिसून वस्त्रगाळ चूर्ण करून घेणे. त्यात कवठाचा गर मिळवून बोरा एवढ्या गोळ्या करणे. स्त्रीच्या मासिक पाळीच्या पहिल्या दिवसापासून पती आणि पत्नीने दोघांनी 2-2 गोळ्या दुधाशी सायंकाळी घेणे. असे 16 ते 18 दिवस घ्यावे व त्या दिवशी स्त्री आणि पुरुष दोघांनी रमावे. असे सतत केल्याने ईश्वर कृपेने आपणास पुत्रप्राप्ती होण्याची शक्यता आहे आणि होते असा ग्रंथात उल्लेख आहे. असेच जर औषधी आपणास पाहिजे असेल किंवा संततीविषयी कोणतीही जानकारी पाहिजे असेल तर आमच्या अर्शव रोगमुक्त चॅनलवर सबस्क्राईब करा व शेअर करा आणि संपर्क करा. ओम नमः शिवाय.